तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमची उंची थोडी कमी आहे आणि अशा कुठल्या फॅशन टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही वापरू शकता जेणेकरून तुम्ही उंच दिसू शकता किंवा उंच आहात असं भासवू शकता, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. व्हिडिओ सुरू करायच्या आधी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की असं कुठलाही रूल नसतो की ज्याची उंची कमी आहे त्याने हेच कपडे घालायचे किंवा जो खूप उंच आहे त्याने हे कपडे अजिबात घालायचे नाही. कारण फॅशनचा कुठलाही रूल नसतो आणि ज्याच्यामध्ये आपण कम्फर्टेबल आहोत, ज्याच्यामध्ये आपण कॉन्फिडंट आहोत, ती आपली फॅशन आहे. आणि आपण सर्वजणी खूप सुंदर आहोत. आपल्याला जे आवडतं आणि जे आपण कॉन्फिडेंटली कॅरी करू शकतो ते आपण नक्कीच घातलं पाहिजे. पण तरीही काही जणींना असं वाटत असेल की हो, माझी उंची थोडी कमी आहे आणि मला थोडं उंच दिसायचंय किंवा अशा कुठल्या टिप्स आहेत की ज्या वापरून मी थोडीशी उंच आहे असं भासवू शकते, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. आपल्याला उंच दिसायचं म्हणजे काय करायचं? आपल्या आकृतीला उभं आणि उंच भासवायचं. तर हे आपण कसं करू शकतो? जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याकडे बघते किंवा आपण एखाद्या व्यक्तीकडे बघतो, तेव्हा आपण त्या व्यक्तीला वरपासनं खालपर्यंत बघत असतो. तर काही सेकंदामध्ये आपण त्या व्यक्तीला वरपासनं खालपर्यंत बघून एक व्हिज्युअल इमेज तयार होते आणि आपण काही सेकंदामध्ये आपल्याला असं वाटते की ही व्यक्ती उंच आहे. तर त्याला व्हिज्युअल अपीअरन्स असे म्हणतात. आणि ह्या व्हिज्युअल अपीअरन्सच्या माध्यमातूनच आपल्याला आपण उंच आहोत हे भासवायचे आहे. टिप नंबर 1. या टिपमध्ये ओव्हरसाइज कपडे घालणे टाळा. ओव्हरसाइज टी शर्ट, ओव्हरसाइज शर्ट, बॅगी पॅन्ट्स हे सर्व घालणं टाळा. कारण की या कपड्यांमुळे आपली उंची कमी दिसते. मान्य आहे, ओव्हरसाइज कपड्यांची फॅशन आहे. पण जर आपण आपल्या शरीरालगतचे कपडे घातले तर आपली उंची असल्याचा भास होतो. त्यामुळे ओव्हरसाइज कपडे घालणं टाळा. टिप नंबर 2. प्लाझो घालणे टाळा. कारण एथनिक वेअरमध्ये सुद्धा आणि कॅज्युअल वेअरमध्ये सुद्धा प्लाझो घालतात. पण प्लाझो ही सुद्धा लूज पॅन्ट असल्यामुळे ती आपल्या उंचीला कट करते. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही स्ट्रेट पॅन्टमध्ये इन्व्हेस्ट करू शकता किंवा सिगारेट पॅन्ट्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता, जेणेकरून आपण उंच दिसू. टिप नंबर 3. अँकल लेंथ बॉटम्समध्ये इन्व्हेस्ट करा. अँकल लेंथ पॅन्टने काय होते, आपली जी पॅन्ट आहे ती आपल्या अँकलपर्यंत संपते आणि अँकलपासनं आपल्या पावलापर्यंतचा भाग उघडा दिसतो. त्याने काय भास होतो की आपले पाय उंच आहेत आणि आपण उंच दिसायला मदत होते. तर तुम्ही जे काही बॉटम्स घ्याल, तुम्ही डेनिम घ्याल, सिगारेट पॅन्ट्स घ्याल, स्ट्रेट पॅन्ट घ्याल, त्याच्यामध्ये तुम्ही अँकल लेंथ हा ऑप्शन निवडा. टिप नंबर 4. व्हर्टिकल स्ट्राईपचे कपडे घाला. याने काय होईल, आपल्या कपड्यावरती उभ्या सरळ लाईनी असल्याने आपण उंच असल्याचा भास हो. जसं मी तुम्हाला व्हिज्युअल अपीअरन्समध्ये सांगितलं की आपण खालपासनं वरती बघत जातो, तसं त्या लाईन्स आपल्या डोळ्यांना खालपासनं वरपर्यंत घेऊन जातात आणि आपल्याला आपोआप असा भास होतो की समोरचा उंच आहे. तर व्हर्टिकल स्ट्राईप आपल्याला खूप मदत करतात उंच दिसण्यासाठी. व्हर्टिकल स्ट्राईप असलेले टॉप्स, ड्रेसेस, ब्लेझर्स, पॅन्ट्स यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा, जेणेकरून तुमची उंची अधिक असल्याचा भास होईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचे नाव आहे सोनल देशमुख आणि मी दर आठवड्याच्या शनिवारी तुमच्यासाठी फॅशन, ब्युटी आणि लाईफस्टाईल या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते. आणि तुम्हाला या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज खाली जाऊन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारच्या बेल आयकनला हिट करा, जेणेकरून मी तुमच्यासाठी जे व्हिडिओज घेऊन येते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. टिप नंबर 5. एका रंगाचे, एका प्रिंटचे, एका टेक्स्चरचे कपडे वरपासनं खालपर्यंत घाला, जेणेकरून तुम्ही उंच आहात, खालपासनं वरपर्यंत एक संध आहात आणि उंच आहात असा भास होईल. यामध्ये तुम्ही काय करू शकता, ब्लॅक टी शर्टवरती ब्लॅक डेनिम घालू शकता, व्हाईट कुर्तीवरती व्हाईट पॅन्ट घालू शकता किंवा कॉर्सेट घालू शकता जो वरपासनं खालपर्यंत एकसारखा आहे, किंवा डेनिम ऑन डेनिम फॅशन करू शकता.
एका रंगाचे एका टेक्स्चरचे कपडे तुम्ही घालू शकता. याच्या व्यतिरिक्त अजून एक ऑप्शन आहे, तुम्ही जंपसूट घालू शकता जो वरपासनं खालपर्यंत एका रंगाचा असेल, एका प्रिंटचा असेल. याने तुमची उंची जास्त दिसणार आहे. टिप नंबर 6, यामध्ये फुल स्लीव्ज असलेले टॉप्स किंवा बल्की स्लीव्ज असलेले टॉप्स किंवा ड्रेसेस, ब्लाउजेस हे पूर्णपणे घालणे टाळा. कारण जेव्हा आपला हात पूर्णपणे कव्हर असतो तेव्हा आपली उंची कट होते, किंवा बल्की स्लीव्ज आपण घातले तर आपली उंची कमी दिसायला लागते. तर शक्यतो स्लीवलेस किंवा एल्बोपर्यंतच्या म्हणजे आपल्या कोपऱ्यापर्यंतचे स्लीव्ज असलेले ड्रेस तुम्ही घालू शकता. टिप नंबर 7, यामध्ये जेव्हा आपण अनारकली ड्रेसेस खरेदी करायला जातो त्यावेळेस आपण शक्यतो असेच अनारकली ड्रेसेस खरेदी करावेत जे वरपासून खालपर्यंत एका रंगाचे असतील किंवा एका प्रिंटचे असतील. काही अनारकली ड्रेसेस असेही असतात की जे चेस्टपर्यंत एक कलर आहे आणि वेस्टपासून खालपर्यंत दुसरा कलर आहे. त्याने काय होतं, आपली उंची कट होते, 2 भागांमध्ये डिव्हाइड होते. त्याच्यामुळे आपण कमी उंचीचे दिसायला लागतो. त्यामुळे शक्यतो अनारकली ड्रेसेस खरेदी करताना वरपासून खालपर्यंत सेम कलर आणि किंवा सेम प्रिंट असेल असे शक्यतो खरेदी करा. टिप नंबर 8, न्यूड कलरच्या फुटवेअरमध्ये किंवा हिल्समध्ये इन्व्हेस्ट करा. न्यूड कलर हा आपल्या स्किनच्या अगदी जवळचा कलर आहे. त्यामुळे काय होते, जिथून आपला पाय दिसतोय तिथून फुटवेअरपर्यंत जणू काय आपले पाय उंच आहेत असा भास निर्माण होतो आणि आपण उंच दिसायला लागतो. त्यामुळे शक्यतो न्यूड कलरचे फुटवेअर्स, हिल्स यामध्ये इन्व्हेस्ट करा. टिप नंबर 9, लो वेस्ट जीन्स घालणे टाळा. लो वेस्ट जीन्स घातल्याने आपलं शरीर बरोबर मधोमधच कट झाल्यासारखे दिसते. त्याने आपल्या पायाची उंची कमी दिसायला लागते. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करू शकता, हाय वेस्ट बॉटममध्ये इन्व्हेस्ट करा. त्याने काय होईल, आपले पाय उंचावरनं म्हणजे अगदी आपल्या वेस्टपासून सुरू झाल्याचा भास होईल आणि आपण आपोआप उंच दिसायला लागू. त्यामुळे तुम्ही शक्यतो हायवेस्ट जीन्स, हायवेस्ट स्कर्ट, पॅन्ट्स यामध्ये इन्व्हेस्ट करा. आता तुम्ही म्हणाल हायवेस्ट पॅन्टमध्ये पोट दिसते. बरोबर आहे, हायवेस्ट पॅन्ट जेव्हा तुम्ही खरेदी कराल तेव्हा प्लीट्स असलेले पॅन्ट्स खरेदी करा. त्यांनी आपलं पोट आपोआप लपलं जातं, सिक्रेट आहे. तर हायवेस्ट बॉटम हा खूप चांगला ऑप्शन आहे जेणेकरून आपण उंच दिसू. त्यामुळे शक्यतो हायवेस्ट बॉटम्समध्ये इन्व्हेस्ट करा. टिप नंबर 10, पोलोनेक टी शर्ट घालणे टाळा. यामुळे आपला गळा अजिबात दिसत नाही, आपल्या गळ्याची उंची जणू काही नाहीच आहे असा भास होतो आणि आपण बुटके दिसतो. या व्यतिरिक्त तुम्ही काय करू शकता, व्ही नेक टॉपमध्ये इन्व्हेस्ट करा. व्ही नेक टॉपमुळे जिथून आपला गळा सुरू होतोय तिथून वरपर्यंत आपली मान उंच दिसायला लागते आणि आपण उंच असल्याचा भास होतो. ते शक्यतो व्ही नेकमध्ये इन्व्हेस्ट करा. टिप नंबर 11, लेअरिंग करणे टाळा. खूप सारी लेअरिंग केल्याने आपली उंची ठिकठिकाणी कट होत जाते आणि आपण छोटूसे दिसायला लागतो. त्यामुळे शक्यतो लेअरिंग करणे टाळा. टिप नंबर 12, खूप मोठ्या गोष्टी टाळा. म्हणजे मोठ्या ॲक्सेसरीज किंवा मोठे प्रिंट असलेले कपडे. त्याने काय होतं, आपण छोटेसे दिसायला लागतो. जर आपण छोटे ॲक्सेसरीज किंवा छोटे प्रिंट असलेले कपडे घातले तर आपली उंची जास्त दिसेल. टिप नंबर 13, फोटोग्राफीची टिप आहे. जी व्यक्ती आपला फोटो काढणार आहे किंवा जो कॅमेरामन आपला फोटो काढणार आहे त्यांना सांगायचं की कॅमेरा थोडासा तिरका करून खालच्या व्ह्यूने आपला फोटो काढायचा आहे. शेजारी एक फोटो लावत आहे, माझाच फोटो आहे, पण फक्त कॅमेऱ्याचा अँगल बदलल्यामुळे त्या फोटोमध्ये मी उंच दिसत आहे. त्याच्यामुळे ही छानशी टिप आहे फोटोग्राफीच्या रिलेटेड, नक्की यूज करून बघा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि स्टायलिश राहा.